मी राजन लाड जय कोकण या माझ्या युट्यूब चॅनलमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. कारमध्ये आलोय. जय हनुमान गोविंद पथकाची रिहर्सल सुरू आहे, सराव सुरू आहे. तो सराव कसा होतो हे तुम्हाला दाखवायचं. माझ्यासोबत आहे जय हनुमान गोविंद पथकाची सर्व स्वयंसेवक आहे, तयारी करते. काय नाव आहे तुझं? स्वराली. तू चढते का वरती? कितव्या थरापर्यंत गेले? 5, 6, 7. काका 7व्या थरावर पण चढते. भीती वाटत नाही ना? ओके, व्हेरी गुड. स्वराली ना? कितवीत आहे? कितवीत आहे तू? कितवी? तीसरी? मराठी तीसरी में है. ऊपर जाते हैं. डर नहीं लगता? डर लगता नहीं लगता? मजा आती है. अरे खा रहा है? क्या खा रहा है? चल चल कल प्रॅक्टिस कर. गेल्या 1.5 ते 2 महिन्यापासून प्रॅक्टिस सुरू आहे. आपण समजून घेऊया नक्की कशी प्रॅक्टिस सुरू आहे. ते कसं झालं म्हणजे हे प्रोग्राम चालू असताना काही आज संडे आहे. तर आज दर संडेला नाश्ता असतो आपल्याकडे. म्हणजे पोरं येतात लांब लांबून, विरार, नालासोपारा, घाटकोपरवरून पोरं येतात, त्यांच्यासाठी नाश्ता असतो. तर गेल्या संडेला आपल्याकडे व्हेज पुलाव होता, बिर्याणी होती, व्हेज बिर्याणी होती. आणि आज पोरांसाठी आज मॅगी ठेवलेली आहे. त्याच्या आदल्या संडेला मिसळ पाव होता. आता ते वेगवेगळा असतो. किती दिवस चालते प्रॅक्टिस? तरी आता साधारण आता आमचे 2 महिने झाले प्रॅक्टिस चालू आहे. तर दर संडे शनिवार रविवार आमच्याकडे नाश्ता असतो. आणि आता 1:30 वाजेपर्यंत प्रॅक्टिस चालू असते मिनिमम. सगळे कामावर जाणारे कामावरून जाणार, 10 वाजता कामावरून येतात. त्याच्यानंतर प्रॅक्टिस चालू होते. पोरं सर्वजण 11 वाजता येतात. 11च्या नंतर प्रॅक्टिस चालू होते. आणि 1-1:30 वाजेपर्यंत आपली प्रॅक्टिस, रेग्युलर प्रॅक्टिस. असं नाही की आम्ही जूनच्या 20 तारखेपासून प्रॅक्टिस चालू केली. त्या 20 तारखेपासून डेली आमची प्रॅक्टिस 1-1:30 वाजता प्रॅक्टिस संपते. या उत्सवामध्ये सहभागी असलेली बरीचशी लोकही आपल्या कोकणातलेच आहेत. माझं नाव कोकणी विदू खांबे. आणि प्रॉपर कुठचे तुम्ही? मी दापोलीचा आहे. दापोली केशी आदगाव. आणि या मंडळाचे सदस्य आहेत? हा. तुमचं काय नाव म्हटलं? माझं नाव बाळकृष्ण वारिशे. हां, वारिशे. ओके. प्रॉपर गाव कुठचं आहे कोकणातलं? राजापूर खोपेरे. राजापूर खोपेरे. ओके ओके. बरं वाटलं तुम्हाला भेटून. या मंडळाचे ज्येष्ठ कार्यकर्ते, मार्गदर्शक आणि आयोजक आहेत केशव गावडे साहेब. आपल्याला भेटून सुद्धा बरं वाटलं साहेब. धन्यवाद. जय हनुमान गोविंदा पथक खार पूर्व संजीवनी सोसायटी जवळचं हे मंडळ आहे. गेल्या 18 वर्षांपासून हे कार्यरत आहे. खूप मोठ्या उत्साहाने हा उत्सव साजरा केला जातो. हा उत्सव नाही तर इतरही अनेक उत्सव, विशेषतः हनुमान जयंतीसुद्धा मोठ्या उत्साहाने त्या ठिकाणी साजरी केली जाते. प्रॅक्टिसला सुरू झालं आहे, सरावाला सुरुवात झाली आहे. हा संपूर्ण सराव आपल्याला बघायचा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक, शेअर आणि कमेंट्स करा. गेल्या 2 महिन्यापासून हा सराव सुरू आहे. या मंडळाने यापूर्वी 8 थर लावलेले आहेत. आता या मंडळाचं उद्दिष्ट आहे 9वा थर लावण्याचं. संपूर्ण मुंबईमध्ये प्रसिद्ध मंडळ आहे. या मंडळाचा उत्साह वाढवण्यासाठी आपण हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करूया आणि या मंडळाला शुभेच्छा देऊया. त्यांचं 9 थर लावण्याचं उद्दिष्ट देखील यावर्षी नक्की साध्य होणार. प्रत्यक्ष दहीहंडीच्या दिवशी उंच मनोरे रचलेले आपण पाहत असतो. पण हे मनोरे रचण्यामागे जवळपास 2 ते 2.5 महिन्याचा सराव असतो. हा सराव आपण पाहतोय. तुमच्यासोबत राहा, संपूर्ण सराव बघा आणि या मंडळाचा उत्साह वाढवण्यासाठी नक्की सहकार्य करा. हा खेळ फक्त ताकदीचा नाही आहे. यासाठी लागते प्रचंड मेहनत, सराव, जिद्द, चिकाटी आणि विशेष म्हणजे प्रत्येकाचा एकमेकावर असलेला विश्वास. एकावर एक मनोरे रचले जातात. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 उंच थर मनोरे रचत असताना प्रशिक्षणाच्या किंवा मार्गदर्शक जो करत असतो त्याच्या शिट्टीवर आणि त्याच्या शब्दावर प्रत्येकाचा लक्ष असतो. दहीहंडीचा हा खेळ खेळण्यासाठी किंवा उंच मनोरे रचण्यासाठी प्रचंड ताकद लागते, मेहनत लागते, जिद्द लागते, चिकाटी लागते. हे खरंच आहे. पण त्याबरोबर प्रशिक्षक जे शिकवतोय त्याच्याकडे लक्ष असणंही फार गरजेचं असतं. त्याचा प्रत्येक शब्द, त्याचा प्रत्येक आदेश, त्याची प्रत्येक सूचना आणि शिट्टीकडे यांचं विशेष लक्ष असतं. रात्रीचे 12 वाजून गेले आहेत. पुन्हा एकदा मनोरे रचायला सुरुवात झाली आहे. प्रशिक्षक आदेश देत आहेत, शिट्टी वाजवत आहेत, सूचना देत आहेत आणि त्या पद्धतीने स्टेप बाय स्टेप हे सर्व गोविंदा एकामेकावर थर रचत उंच मनोरा तयार करण्यासाठी प्रयत्न करत आहेत.
हा सराव करत असताना ज्येष्ठांचं मार्गदर्शन आणि आशीर्वादाची आवश्यकता असते, कारण यामध्ये मोठ्या प्रमाणावर युवक आणि मुलं देखील सहभागी झालेली असतात. कुटुंबाचा देखील सपोर्ट लागतो. आपण समजून घेऊया. मी पण सपोर्टला असताना किती वाजेपर्यंत? माझा मुलगा येतो म्हणून मग घ्यावं लागतं. ओके ओके हा ओके. काय मुलगा माझा. हा मुलगा आहे किती वाजेपर्यंत थांबता तुम्ही पण इथे? प्रॅक्टिस आम्हाला तरी रोजचे कधी 1, कधी 1:30, कधी 2. काल तर आम्ही 2 वाजेपर्यंत होतो. 8 तर लावलेत म्हणून थांबलो होतो. ओके ओके. दहीहंडीचा हा खेळ, हा उत्सव साजरा करत असताना मोठ्या प्रमाणावर उत्साह असतो, आनंद असतो, मजा असते, पण त्याबरोबर तेवढी रिस्कसुद्धा असते आणि यासाठी आपल्या कुटुंबियाचा सपोर्ट असणं फार गरजेचं आहे. आपला पोराला आपला गाईड करतो. बघतोय मग खूप चांगलं तुम्ही हे करताय. कशा पद्धतीने चालू असतंय सगळं? आमचं नियोजन कसं आहे सर, जशी माझे बाळगोपाळ आमच्या पथकात सर्व लहान लहान गोविंद आहेत, त्या हिशोबानेच आम्ही ट्राय खेळतो. जशी लहान मुलं ती वर जातात, जसे ज्यांचं वेट जास्त आहे तसे त्यांना आम्ही खाली करतो आणि 2 महिने आम्ही पहिला प्रॅक्टिस चालू करतो, जेणेकरून कुठच्याही मुलाला लागायला नाही पाहिजे. त्यामुळे आम्ही त्याच्यात 2 महिने आम्ही खूप कसून प्रॅक्टिस करतो. ओके. नाव कसं आपलं सर? माझं नाव विक्रम विलास कोकम. विक्रम विलास कोकम. हे कोकणातले किती जण आहेत? आम्ही सगळे कोकणातले आहेत. हो सगळे कोकणकर काय? आता हे सर्व एकत्र आलेले आहेत, एकत्र सर्वांना केलं जातं आहे. बघूया काय चाललंय ते. सर्वांना एकत्र करून काही सूचना दिल्या जात आहेत. तर आता रात्रीची साधारण 12:30 पावणे 1 होत आलेले आहेत आणि हे प्रशिक्षक आहेत ते सूचना देत आहेत त्यांना. आपल्या माझ्या पथकामध्ये आज जे काका आले आहेत त्याचं नाव नाही माहिती मला, बाकीच्यांना माहिती आहे, बाळाला माहिती आहे. तुमची थोडक्यात ओळख करून देऊ. ते स्वतः पत्रकार आहेत, ते इथे आलेले, त्यांनी वर्ण बघितलं आपलं पथक आहे, तर ते आपल्या जे पथकाला भेट देण्यासाठी म्हणजे बघण्यासाठी आले, व्हिडिओ काढला त्यांनी खूप आपल्या, आणि आपल्याला प्रोत्साहन दिलं आहे की तुम्ही यावर्षी नक्कीच तुम्ही मोठी ट्राय घ्याल. एकदा त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या होत्या. त्यांची ओळख बाळा करून घेईल, त्यांचा मोबाईल घेणार आणि त्यांना इथे आवाज तिकडनं कमी करा. तर आपल्याकडे आज राजन लाड लय आणि कोकणी यूट्यूब चॅनल ज्यांच्या ते आपल्याकडे आलं ते पत्रकार सुद्धा आहेत स्वतः, आणि एक आवड म्हणून आपला आज पथकाच्या सरावाचा ते व्हिडिओ करायला आले. त्यांनी विचारलं आपल्याला व्हिडिओ काढून, त्याला परवानगी दिली, त्याने आज व्हिडिओ काढला आणि ते स्वतः राजापूरवरून आले. त्यावेळी त्यांच्यासाठी एक जोरदार पण मी तुम्हाला दरवर्षी इथे येऊन सर्वांची व्हिडिओ काढून आमचं थोडं प्रमोशन करा अशी विनंती करेन. आणि आज तुम्ही आलात त्याबद्दल मनापासून आभार, धन्यवाद. धन्यवाद. रविवारी कोकण माझं चॅनल आहे, राजन लाड नुसतं टाकत करून करतो होतो. फॉलो करा आणि 9वा सर लावल्या मला बघायचं नाही. श्री साईबाबा कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीमध्ये माझे मामा राहतात, त्यांच्याकडे आलो होतो कुटुंबासहित. खाली हे सराव करताना बघितलं, या ठिकाणी आलो, त्यांना विचारलं व्हिडिओ काढू का. व्हिडिओ काढण्याची परवानगी त्यांनी दिली. व्हिडिओ काढत असतानाच अनपेक्षितपणे या मंडळाने माझा सत्कार केला, त्याबद्दल या मंडळाचे खूप खूप धन्यवाद. जय हनुमान गोविंदा पथक खारपूर्व या मंडळाच्या सर्व कार्यकर्त्यांना भेटून खूप आनंद झाला. व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचवतोय. हा व्हिडिओ सर्वदूर पोहोचवण्याचं काम आपलं सर्वांचं आहे. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक, शेअर आणि कमेंट्स करायला विसरू नका. आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब देखील करा.
मागील 2 महिन्यापासून या मंडळाचे सर्व कार्यकर्ते या मुलांसह सराव करतायत, मेहनत घेत आहेत. यांच्या या मेहनतीला आपण सर्वांनी सलाम करूया आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करूया. अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी पाहत राहा लय भारी कोकण.